नमस्कार सर्वांना, प्रियंका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हा आहे माघी गणेश उत्सवाचा सेकंड पार्ट. तर इथे मिरवणूक वगैरे काढून आम्ही इकडे सगळे देवळात एकत्र जमलेलो. त्यानंतर पालखी देवळात आणली गेलेली आहे, इकडे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्याची ओटी भरून पूजा केली जाईल आणि त्यानंतरला होणार आहे आरती. तर इकडे ते ओठी भरणार देवळात आल्यावरती. इथे गणपतीच्या मंदिरात आलेत, तिथे सगळे एकत्र आलेत. त्यानंतर आरती होऊन मग प्रसादाची महाप्रसादाची सुरुवात होणार. तर इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम मी त्यांनी ठेवलेला, तर त्यासाठी प्रसाद वगैरे आणि महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ते इकडे सगळं देत आहेत. त्यानंतरला आपली एक स्पेशल सुरुवात होणार आहे, ती म्हणजे आमच्या घरी होणार आहे लग्न. हा आहे नवरदेव, दात काढतोय तर त्याची पहिली निमंत्रण पत्रिका लग्नाची. ही पहिली गणपतीच्या चरणी ठेवून त्याची पूजा करून त्याला गारणं देऊन आपलं कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तर इकडे काका पहिली पूजा करून घेत आहेत. चला आता मी चाललो ओटी द्यायला देवाची आणि पत्रिका. इकडे मेरा शादी, किसका शादी है? मेरा शादी. ये हाय स्वरा, अबक टायर थंड गेले गाडी म्हणून. आला आला, याचं पहिले लग्न लावून द्या.
तर इकडे पत्रिका वगैरे ठेवून झालेली. त्यानंतरला होती महाप्रसादाची सुरुवात. तिकडे सगळे मंडळी जमलेली. त्यानंतरला मग इकडे जेवणाची सुरुवात झालेली. सर्वजण पाया पडून जेवायला बसत होते आणि मला काम लागलेला प्लेट साफ करायची, म्हणजे हे प्लेट स्वच्छ करून ठेवायचं होतं. हे मी आणि एक काकी होत्या, त्यांच्याबरोबर मी बसून करत होती. इकडे तुम्ही पाहू शकता एवढ्या प्लेटी आम्ही साफ करून ठेवलेल्या आहेत आणि ऑलमोस्ट डन झालेले, जास्त नव्हते. त्यानंतरला मग प्लेटी वगैरे साफ करून त्यानंतरला आम्ही जेवून त्यानंतर संध्याकाळच्याही जेवणाची म्हणजे चण्याची भाजी करणार होतो, तर त्याची तयारी इथे झालेली. इकडे तुम्ही पाहू शकता चण्यामध्ये जी चाड असते, म्हणजे जे बारीक अशी चणे असतात छोटे छोटे, जे शिजत नाही, जे दाताखाली पिटकन येतात, ते काढायला लागतात. तर ते काढतोय आणि त्याच्याबरोबरच आम्ही चहाही घेतोय गरम गरम, कारण संध्याकाळचे वाजलेले ऑलमोस्ट 4:30 की 5 वाजलेले, 5 वाजलेले. त्यानंतरला आम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतो. म्हणजे इथे जेवण 2 टाईम असतं. दुपारचंही जेवण असतं, ते दुपारचं जेवण मला वाटतं 4 वाजेपर्यंत होतं. त्यानंतर संध्याकाळचं जेवणाची तयारीला लागलेले. तिकडे कांदा वगैरे चिरून, बटाटे वगैरे चिरून देत होतो आम्ही आणि थोडीशी मस्ती करत, कारण गावी आलो की हीच मजा असते, एकत्र जेवण बनवायची कार्यक्रमात. इकडे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इकडे भाजीला फोडणी देण्याची तयारी चाललेली आणि मला जेवणामध्ये मदत करायला खूप आवडतं. तर त्यामुळे मी जिथे असं जे गावचं काही काम असेल तर मी आवर्जून जाते, आवडीने जाते, कारण मला आवडतं खूप असं एकत्र माणसांबरोबर कामं करायला, बायकांबरोबर थोड्याशा गप्पा गोष्टी करत, थोडंसं काम करत, तर खूप मजा येते ती. मला घरी बसण्यापेक्षा ते खूप चांगलं वाटतं. त्यानंतर संध्याकाळी इथे भजन होतं महिलांचं. तर तुम्ही पहा, थोडंसंच मी इथे पहा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आवडले तर लाईक करा. बाय बाय.